राम घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी, आनंदे निर्भया शोभलते ठाई, आनंदे निर्भया शोभलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी, आणि कसायास न करीन धरियास, आणि कसायास न करीन धरियास, होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी, मोक्ष माघरी कामारी ते दासी, मोक्ष माघरी कामारी ते दासी, होय सांगू तैसे तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. महायोग पीठे तटे भीमरत्नम, वरं पुंडलिकाय दातुं मनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम सर्व काळ. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन, अद्यात्रे जननी देवांची. रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अखंडित काया.
तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तना संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भक्तीचे मुकुटमणी ज्ञान श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू तत्वनिष्ठ अभय देणारे सकळ गुण संपन्न देऊचे सुप्रसिद्ध साधू जगमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा नामपर भक्तीपर प्रतिज्ञापूर्वक मागणीपर 5 चरणाचा अभंग आजच्या या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल सर्व अशोक हवालदार, किशोर पाटील, भाग्यश्री किशोर पाटील, मंदाकिनी माधव मुगळे, मंदाकिनीभाई माधव मुगळे, पारोदभाई बलवीन मुसाळे, पारोदभाई बलवीन मुसाळे, राजश्री बालाजी जाधव, राजश्री बालाजी जाधव, सिंधुभाई दत्तात्रय जाधव, भाई इंद्रजित दस्ते, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शोभा गावडे, मंगलभाई बाबूराव चुरे, मंगलभाई बाबूराव चुरे, राणी करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पवित्र अशा
भारती माऊली ज्ञानोबा तुकोबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ते दिव्य अलंकापुरी नवे नवे भारत भूमी महाराष्ट्र भूमी आणि या भारत भूमीमध्ये असणारं हे छोटस मोठस गाव उजळंब आणि या उजळंब गावामध्ये चालू असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याचे सर्व कार्यकर्ते मंडळी प्रतिष्ठित मंडळी गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहीण मावशी भालदार चोपदार दर्दी गर्दी आणि तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेलं हे सुंदर असं सौंदर्य विठ्ठल तीर्थक्षेत्र उजळंब गावामध्ये चालू असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या प्रथम दिनी ही सेवा माझ्याकडे आली आहे. खरंच मी माझं भाग्य समजते, कारण याच सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी साक्षात माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज विराजमान होणार आहेत. त्यांच्या भव्य मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. मी मुद्दाम प्राण प्रतिष्ठा हा शब्द वापरला, कारण प्राण प्रतिष्ठापना ही देवाच्या मूर्तीची होत असते. अरे माझा राजा सुद्धा देवापेक्षा कमी नव्हता. आपण सर्वजण देवाला मानतो, परंतु त्या देवळात माझ्या राजांमुळेच देव पाहायला मिळतो. मग छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? छ म्हणजे 36 हत्तींचे बळ, त्र म्हणजे त्रस्त्र मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणी जतेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतं नव्हतं, जिल्ह्यापुरतं नव्हतं, महाराष्ट्रापुरतं नव्हतं, तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होतं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. हे आठवण येते मना मनातून भगवाचे नाव विसरल्यावर. आठवण येते मना मनातून भगवाचे नाव विसरल्यावर. जात पात ना धर्म मानितो सगला माणूस जीव. सगला माणूस जीव. हे पुन्हा जन्म भाशी शशीर भक्ताचार भया भया. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझा राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. गडकिल्ल्याच्या अहो, आज प्रत्येक तरुण मुलाला असं वाटतं की माझं कर्तृत्व शिवाजी महाराजांसारखं असावं. पण त्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा, वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुम्ही तुमचा पाय. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुम्ही तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतंय तरी काय? दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतंय तरी काय? रात्री बेरात्री एखादी स्त्री दिसली तर तिला समजा तुम्ही तुमची माय. रात्री बेरात्री एखादी स्त्री दिसली तर तिला समजा तुम्ही तुमची माय. तुम्हीच असाल या
कलियुगातले शिवराय, तुम्हीच असाल या कलियुगातले शिवराय. अहो, आज प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या पोटी शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा. पण त्यासाठी आईला जिजामाता आणि पित्याला शहाजी राजे व्हायला हवं. अहो, प्रत्येक आईला वाटतं की माझ्या पोटी शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावं, तर 2-3च गोष्टी करा, तुमच्या पोटी चांगली लेकरं जन्माला येतील. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या पोटाला, तरच ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. खरं तर शिवाजी महाराज होण्याएवढी आपली पात्रता नाही, पण त्यांचा साधा सुद्धा एक मावळा तरी व्हा. स्वराज्यातील एक मावळा होता, त्याचे युद्धात 2 हात कापले गेले. मावळा आता घरी बसला, आपला मावळा घरी बसला हे ऐकून राजे त्याला भेटण्याकरिता त्याच्या घरी येतात. राजे घरी येताच क्षणी मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. राजांना राग आला. राजे म्हणाले, अरे हर हर महादेव म्हणणारे आपण वीर आहोत आणि तू हात गेला म्हणून रडतोस. तेव्हा त्या मावळ्याने सुंदर उत्तर दिलं. राज मी हात गेला म्हणून रडत नाही. राज मी हात गेला म्हणून रडत नाही. माझ्या रडण्याचं कारण असं आहे, माझ्या झोपडीत माझा बाप, माझा शिवबा मला भेटण्याकरिता आला आहे. त्याला मुजरा करण्यासाठी माझ्याकडे हात नाही, म्हणून मी रडतोय. याला म्हणायचं मावळा. हो, आमचे संभाजी महाराज गेले, पण काय थाटात गेले. त्यांना ज्या आसूडानं मारलं जायचं ना, ते आसूड तारेचं आणि खेळाचं होतं. एक झटका बसला की माणसाची आताडी बाजूला व्हायची, झालेल्या जखमीचा त्रास व्हावा म्हणून त्यांच्या अंगावर मिठाची चोळण केली जायची. आता मात्र प्राण कंठापर्यंत आला होता. डोळ्यात सळी घुसणार होती, जीव जाणार होता. शेवटचा प्रश्न मोगलांनी त्यांना विचारला, संभा क्यों मरना चाहते हो? हमारी बात मान लो, हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे, इस तख्त का शहंशाह बना देंगे. हमारे धर्म का स्वीकार कर लो. ऐकताच तळपायची आग मस्तकात गेली. कणात ताट केला, छाती फुगवली आणि सांगितलं, अरे नालायका, काय मारायचे ते मार, काय माझ्या जीवाची हाल करायची ती कर. जोपर्यंत अंगात रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे ना, तोपर्यंत हा शिवबाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. जीव गेला तर बेहतर, पण धर्म कधी सोडणार नाही, याला मावळा म्हणायचं. आता इथं बसलेल्या काही जणांना असं वाटतं शिवाजी महाराज कीर्तनात सांगायची काही गरज आहे का? पण त्यांना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही एवढे सर्वजण बसलेत ना, ते माझ्या राजांमुळेच, नाहीतर परवानगी काढावी लागली असती. हुजूर हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, क्या आप हमें परवानगी दे सकते हैं क्या? अशी आपल्याला काहीतरी परवानगी काढावी लागली असती. म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदा तरी जयघोष झालाच पाहिजे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. विठ्ठल. आता आपण थोडा अभंगाकडे वळूया. महाराज प्रतिज्ञा करतात व संकल्प करतात. मनुष्याने जीवन जगत असताना जीवनात कितीही दुःख व त्रास सहन करावा लागला तरीही देवाची भक्ती करणं सोडू नका. अहो, ज्ञानोबा तुकोबा यांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. समाजाने किती त्रास दिले त्यांना, पण एवढं सहन करून सुद्धा आपल्या निश्चयापासून व देवाच्या भक्तीपासून कवचित सुद्धा बाजूला राहिले.
देता का? देता का? नाही ना. मग थोडासा त्रास झाला म्हणून देवाची भक्ती करणं सोडून द्यायचं का? तर अजिबात नाही. मनुष्याने जीवन जगत असताना जीवनात कितीही दुःख व त्रास सहन करावा लागला तरीही दोन गोष्टी कधीच सोडून द्यायच्या नाही. एक भजन आणि दुसरं भोजन. भोजन सोडले तर जिवंत राहणार नाही आणि भजन जर सोडले तर कुठलेच राहणार नाही. खरं तर भजन हेच भोजन आहे. विठ्ठल भोजन करावे, 1000 कामे टाकून स्नान करावे, 1,00,000 कामे टाकून दान करावे आणि कोटी कामे टाकून देवाचे भजन करावे. मग त्या भजनाचा आनंद किती आहे पहा. विठ्ठल माझा 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 संत आहेत. घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आता प्रतिज्ञा करण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. तुम्हाला मला सर्वांना. असं काही आहे का हो प्रतिज्ञा श्रीमंत लोकांनीच केली पाहिजे किंवा प्रतिज्ञा गरीब लोकांनीच केली पाहिजे असं काही आहे का? नाही. प्रतिज्ञा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. कारण या जगात 3 प्रकारची लोक आहेत. तामस, राजस आणि सात्विक गुणी. मग प्रतिज्ञा पण 3 प्रकारच्या असू शकतात. आता वाईटाची प्रतिज्ञा कशी असेल पहा. 1 नंबर, दुर्योधनाने प्रतिज्ञा केली पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा मी माती देणार नाही, पण तो मातीत मिळाला. त्यानंतर सिकंदर राजा अख्खं जग जिंकलं आणि मरताना सांगितलं मला तिरडीवर नेताना माझे हात असे मोकळे सोडा, कारण लोकांना कळेल खाली हात आया है और खाली हात जाएगा. येतानाही माणूस काही घेऊन आलेला नाही आणि जातानाही काही घेऊन जाणार नाही. हे शरीर भाड्याचं घर आहे. एक ना एक दिवस तर बदलावंच लागेल. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना
नहीं तुझसे जलना पड़ेगा। तुझको मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। आता रावणाने पण 4 प्रतिज्ञा केल्या होत्या. किती प्रतिज्ञा केल्या होत्या? किती प्रतिज्ञा केल्या होत्या? 4 प्रतिज्ञा केल्या होत्या. 1 नंबर इथून स्वर्ग, 1 नंबर सर्व देव बंदी खाण्यात घालायचे. 2 नंबर इथून स्वर्गापर्यंत शिडी लावायची. 3 नंबर सोन्याच्या लंकेला सुगंध आणायचा. आणि 4 नंबर समुद्राचे खारे पाणी गोड करायचे. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर काही लोक प्रतिज्ञा करतात पण त्यांची प्रतिज्ञा टिकत नाही. आता संसारात पहा, बायकोशी भांडण झालं की तोही प्रतिज्ञा करतो. तोही म्हणजे कोण? कोण? तिचा नवरा. मी घरचे तोंड देखील पाहणार नाही, आणि बायकोसोबत भांडण करून घरातून रागारागात निघून जातो. पण त्याची प्रतिज्ञा किती वेळ असते हो? 2 तास, 4 तास, जास्तीत जास्त ते 5 ते 6 तास त्याची प्रतिज्ञा असते. व संध्याकाळच्या वेळेस मागच्या दारची कडी वाजवतो व म्हणतो, काय म्हणतो? पिंट्या दारू, बंटी दारू. मला सांगा, प्रतिज्ञा टिकली का याची? नाही. उदंडची झाले जन्मोनिया मेले, कोणिया गेले रावरंग. मागेही होऊन गेले, पुढेही होतील आणि आता सुद्धा आहेत, परंतु त्यांच्याही प्रतिज्ञा टिकत नाही. ते प्रतिज्ञा करतात पण त्यांच्या प्रतिज्ञा कशा असतात? स्वार्थी असतात. अहो, आतापर्यंत पुष्कळ राजे होऊन गेले, आतापर्यंत पुष्कळ राजे होऊन गेले, पण ऐश्वर्य संपन्न राजा रावण होऊन गेला. तुकोबारे वर्णन करतात, लंके माझी घरे किती ते ऐका, सांगतसी संख्या जैसी तैसी. अहो, शुद्ध कांचनाची 7 कोटी घरे सोन्याची होती. किती कोटी? 7 कोटी. मग विचार करण्याची गोष्ट आहे, रावणाच्या बायकोच्या गळ्यात किती तोळ सोनं असेल? आपण फक्त ऐकायचं. काय करायचं? पुरुष मंडळ ऐकायचं. कारण आपल्या बायकोच्या नाकात 5 ग्रॅमची सोन्याची नथ जरी असली ना, तर नुसते नाकाला झटके देत अख्ख्या गावाभर फिरत असते. बरोबर ना? विठ्ठल एका गावात एक कुटुंब राहत होतं. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. बायको म्हणते, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर मला एक सोन्याची नाकातली नथ हवी. तो बिचारा रोजगार हमीवर होता. आता रोजगार हमी माहिती आहे ना, निम्म तुम्ही आणि निम्म आम्ही, यालाच काय म्हणतात? रोजगार हमी. त्याने 10 रुपये टक्क्याने 10,000 रुपये काढले व तिला नाकातली सोन्याची नथ घेऊन आला. आता तरी हिनं शांत बसावं ना, पण नाही. महिला मंडळाची जात गप्प बसणारच नाही. नवऱ्याने एखादी वस्तू आणली, अख्ख्या गावभर सांगून मोकळ्या, माझ्या पप्पाच्या बापाने हे आणलं, माझ्या पप्पाच्या बापाने ते आणलं. तसं ती नथवाली सकाळ सकाळीच उठली. वरची आई, खालची आई, अख्खं गाव कलत घातलं, पण तिला कुणी विचारणार नथ केवढ्याची केली. लोकांना काय घेणं देणं हिच्या नथाशी? हिच्या दोन्ही नागपुड्या बसल्या, जणू काय मशीनच पाय दिला की काय. हिला भयंकर राग आला. ही म्हणते, बघतेच आता कोण कसं विचारत नाही. ही घरच्या पाठीमागे जाते. तिथे एक कडब्याची गंज होती. पाहता काय, दिली ना पेटून आणि बसली बघत. लोकांची पळापळ सुरू झाली. गंज पेटली, गंज पेटली. कोण हंड्यानं पाणी ओतते तर कोण बादलीनं पाणी ओतते. गंज पूर्णपणे विजून झाल्यावरती एक 80 वर्षाची म्हातारी आली. कशी आली? टेकत 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 आली व म्हणाली, पोरी नथ तेवढ्याची केली, आता तरी शांत बसाव ना. पण नाही. ही म्हणते,
अगं थेरडे, हे जर दुपारी विचारलं असतं तर कशाला माझी एवढी मोठी गंज जाळली असती. विठाला आता रावणाच्या पण 4 पैकी 3 प्रतिज्ञा अपूर्ण राहिल्या. 1 नंबर, इथून स्वर्गापर्यंत शिडी गेली नाही. 2 नंबर, सोन्याच्या लंकेला सुगंध आणता आला नाही. आणि 3 नंबर, समुद्राचे खारे पाणी गोड करता आले नाही. मला सांगा, समुद्राचे खारे पाणी जर गोड केले असते तर आपल्या भागाला पाण्याची टंचाई पडली असती का? हो, पडली असती का? पावसाची आवश्यकता कोणालाच वाटली नसती. विठाला जेव्हा रामप्रभू, सीतामाता आणि लक्ष्मण वनवासाला निघाले तेव्हा लक्ष्मणाची नववधू पत्नी उर्मिला हातात 14 वर्ष दुधाचा ग्लास घेऊन थांबली होती. तरी ते दूध 14 वर्ष खराब झालं नव्हतं असं म्हणतात. आपली बायको 14 मिनिटं तरी थांबेल का? हो, खरं खरं बोलायचं, आपली बायको 14 मिनिटं तरी थांबेल का? नाही. मला एवढंच सांगायचंय, रामायणाने आम्हाला आदर्श राम दिला, महाभारताने आम्हाला तत्वाकरिता राजकारण शिकवले. द्रौपदीला दुशासनाने जेव्हा भर सभेत ओढत आणले, फरफटत आणले, तेव्हा तिने विनंती केली, पण तिची विनंती कोणीही ऐकलं नाही. तेव्हा तिने मोठ्याने हाक मारली, हे देव देवतांनो, पंचमहाभूतांनो, भरत वंशाच्या पवित्र आत्म्यांनो, मी एक अबला स्त्री, वस्त्र नारी, रजत्वारा असताना माझ्या वीराने दुशासनाने मला भर सभेत ओढत आणले, फरफटत आणले. म्हणून मी प्रतिज्ञा करते, जोपर्यंत माझे पती भीमसेन त्या दुशासनाची छाती फाडून त्याच्या रक्ताने माझी वेणी घालणार नाहीत, तोपर्यंत मी या केसाचा आंबाडा बांधणार नाही. प्रतिज्ञेमध्ये अजून एक मोठे नाव येते, ते म्हणजे भीष्म. त्यांचे खरे नाव देवव्रत, परंतु त्यांच्या प्रतिज्ञेमुळे त्यांना सर्वजण भीष्म म्हणायला लागले. ज्याची प्रतिज्ञेच्या निर्धारी देवासी लावणिया दारी, किंवा भीष्मापण केला खरा, भीष्मापण केला जगाच्या कल्याणासाठी असतात. नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली, वाह्या कुळीने शतकोटी रामायण लिहिले, मी सुद्धा शतकोटी अभंग लिहिले. तेव्हा देव म्हणाले, नामदेवा त्यावेळी आयुष्य जास्त होतं, आता फार कमी आहे. तेव्हा नामदेव महाराज म्हणाले, देवा तुम्हीच ठरवा आम्ही काय करायचं ते. अहो माझ्या माऊलींनीही प्रतिज्ञा केली,
नववा देता तरी अवधान ऐकेले दिसे मग सर्व सुखाचे पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे ओघड ऐका. संतांनी प्रतिज्ञा केली, त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण पण झाल्या आणि त्या प्रतिज्ञेचा जगाला फायदा पण झाला. मग ती प्रतिज्ञा कोणती? तर अभंगाचं देवाची आठवण नाही. यांना निव्वळ वेडे म्हणतात. जसं वेड्याबाईला सासरपण सारखंच आणि माहेरपण सारखं. तसं एक वेडी बाई आपल्या सासूला म्हणते, आत्याबाई तुम्ही माझ्या आईसारखे आहात, मग मी तुम्हाला आई म्हणू का? सासू म्हणते म्हण. तेवढ्यात तिकडून सासरा येतो. सासरा म्हणतो, तिला आई म्हणतेस तर मला बाबा म्हण. ही म्हणते हो, यांना आई म्हणते, तुम्हाला बाबा म्हणते, मग यांना दादा म्हणते. बरं का? विठाळ विठाळ तसं या जगात काही असे लोक आहेत ज्यांना परमार्थाची म्हणजेच देवाची अजिबात पण आठवण नाही. अहो आपल्या बायकोचा व लेकरांचा वाढदिवस आठवणीने साजरा करतात, परंतु देवाची स्वप्नात सुद्धा आठवण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कारे नाठवीसी कृपाळू देवासी, कारे नाठवीसी कृपाळू देवासी, कारे नाठवीसी कृपाळू देवासी.
कृपाळू देवासी ओसी तो जगासी एकला तो ओसी तो जगासी एकला तो तो जगासी एकराळू ओसी तो जगासी आठवीची कृपाळू देवासी अरे आठवी कृपाळू देवासी अरे आठवी कृपाळू देवासी सारे आठवी कृपाळू देवासी कृपाळू कारण आठवीसी कृपाळू देवासी ओसी तो जगासी एकला तो. मला एवढंच सांगायचंय, ज्याने आपल्याला सर्व काही दिलं त्याची आठवण आपण काढली पाहिजे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन सोडसी नारायण नासे जीव कान भावारोग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन नारायण नासे जीव दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोला या वचन तेने तू जोडती नारायण नासे जीवपण भगवंत. अहो एकदा कबीर महाराज प्रवास करत होते. प्रवास करत असताना एका विहिरीवर पाणी पिण्यास गेले. तिथे एक बाई आपल्या नवऱ्याने पाठवलेली नथ बायकांना दाखवत होती. कधी नथीचे वर्णन, कधी सोनाराचे वर्णन, तर कधी नवऱ्याचे वर्णन करत. कबीर महाराज हे ऐकतात व म्हणतात, नथनी दीज सियार ने उसको समर्थ बार बार. क्या? नथनी दीज सियार ने उसको समर्थ बार बार और नाक दिया जिसे यार ने उसको भूल गई नाथ. अहो ज्याने नथनी दिली त्याचं वर्णन म्हणजे बार बार करायचं. काय? ज्याने नथनी दिली त्याचं वर्णन म्हणजे बार बार करायचं, आणि ज्याने ती नथनी घालण्यासाठी नाक दिलं त्याला म्हणजे विसरून जायचं, असं कबीरजी सांगतात. म्हणून तुकाराम महाराज देवासमोर प्रतिज्ञा करतात व संकल्प करतात की हे देवा, तुझी चरण सेवा साधण्याकरिता मी जन्म घेईन. मग साधक तुकोबारायांना प्रश्न विचारतात, तुकोबाराय तुम्ही तर म्हणता देवाची चरण सेवा साधण्याकरिता मी जन्म घेईन, मग देवाची चरण सेवा म्हणजे नेमकी कोणती सेवा? तुकाराम महाराज म्हणतात, अभंगाचं दुसरे चरण. हरिनाम कीर्तनी संताचे पूजन हरिनाम कीर्तनी संताचे पूजन कीर्तनी नव हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तनी संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण घालू लोटांगण महाध्वनी हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तनी संताचे पूजन चालेलो तांगाला चालेलो तांगाला माधवारी हरिनाम
लोटांगण महाद्वारी आता महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारी. आता देवाच्या सेवेचे 3 प्रकार सांगितले आहेत. 1 नंबर हरिनाम कीर्तन, 2 नंबर संतांचे पूजन आणि 3 नंबर महाद्वारी लोटांगण. आता या 3ही सेवा करत असताना सेवा सकाम असावी की निष्काम असावी? बोला, बोलत चला, बोलायला पैसे लागत. सेवा सकाम असावी की निष्काम असावी? तर निष्काम असावी. रामप्रभूंची तिघांनी सेवा केली, बिभीषण, सुग्रीव आणि हनुमान. बिभीषण आणि सुग्रीव या दोघांची सेवा कशी होती? कशी होती? सकाम होती. या दोघांनाही राजगादी हवी होती. रामप्रभूंनी ती त्यांना दिली, परंतु त्यांचं कोण नाव घेत नाही. मग कुठल्या गावात त्यांचं मंदिरही नाही. आहे का कुठल्या गावात बिभीषण आणि सुग्रीवाचे मंदिर? आहे का तुमच्या गावात? नाही. हनुमंतांनी देवाची निष्काम सेवा केली, परिणामी सर्वजण त्यांचं नाव घेतात व प्रत्येक गावात त्यांचं मंदिर आहे. म्हणजेच हनुमंताच्या ताब्यातच प्रभू रामचंद्रांना राहावं लागत एवढी निष्काम सेवा हनुमंतांनी देवाची केली होती. आणि खरी भक्ती म्हणजे काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. महादेव अवतार घ्यायला निघाले. महादेवांनी विचार केला, देव म्हणून जर गेलो तर राम हे मानवी रूपात आहे, सेवा घडणार नाही. म्हणून त्यांची माकड योनी निवडली. माणसाला जीवन जगत असताना 3 गोष्टी लागतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. परंतु वानराला या गोष्टींची गरज नाही. त्यांना अन्न लागत नाही, ते पाल्यावर जगतात. त्यांना कपडेही लागत नाही व अजूनपर्यंत त्यांचं कुठं घरही बांधलेलं नाही. म्हणून रामप्रभू हनुमंताचे कायमचे ऋणी आहेत. विठ्ठल अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे देवाच्या सेवेचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. त्यातील पहिलं हरिनाम कीर्तन. आता ही पण एक प्रकारची सेवाच आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष म्हणजे स्वतः करिता आणि करू हरी कथा म्हणजे सर्वांकरिता. नामस्मरण ही देवाची अतिशय उत्तम सेवा आहे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारणी. मग कीर्तन 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 काय कायचे हे कीर्तन? काय कायचे कीर्तन? मायबाप हो, या विज्ञान युगामध्ये, या कॅम्प्युटर युगामध्ये माणसाने एवढी प्रगती केली आहे, या विज्ञानाने तर एवढी प्रगती केली आहे की माणसं
चंद्रावर मंगळावर जाऊन यायला लागली. मग मला सांगा, माणसं चंद्रावर मंगळावर जाऊन यायला लागल्यावर गीता, भागवत, कीर्तन, ग्रंथ, संत, भगवंत याची आम्हाला गरज तरी काय आहे? काय गरज आहे? अहो, खऱ्या अर्थाने याचीच आज आपल्याला गरज आहे. आज आपल्या घरी सर्व सेट आहे. टीव्ही सेट आहे, सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, पण आपला जो माइंड आहे ना तो अबसेंट आहे. त्याला सेट करण्याकरिता हे 2 तासाचं ब्रेन वॉश सेंटर आहे. अहो, सध्या माणूस हा भांबावून गेला आहे. मी तर म्हणते रात्री पंतप्रधान मोदी टीव्हीवर यावेत आणि म्हणावं, मेरे प्यारे देशवासियों, आज रात 12 बजे के बाद लाईट जाईल. किती लोकांचा बीपी वाढेल? किती लोकांचा बीपी वाढेल? अहो, लहानपणी गुरुजी शाळेत शिकवायचे, ए रे ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा. पण आता हे सगळं बदलून टाकायचं. आता काय म्हणायचं? ए रे ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि बदलून गेल्या. यातच तर आहे ना घाटा. अहो, दिवाळीचा परेड होता. गरीब लोक बॉम्ब फोडत होती आणि श्रीमंत लोक डोक्याला झेंडूबाम चढत होते. 8 नोव्हेंबरला तो पांढरा दाढीवाला बाबा लाईव्ह टीव्हीवर आला आणि त्यांनी सांगितलं, मेरे प्यारे देशवासियों, आज रात 12 बजे के बाद 500 और हजारों की नोटा हमेशा हमेशा के लिए बंद हो जाए. असं माणूस हा भांबावून गेला. अहो, ज्यांना डॉक्टर व्हायचे त्यांना मेडिकल कॉलेज, ज्यांना वकील व्हायचे त्यांना लॉ कॉलेज, ज्याला शिक्षक व्हायचे त्याला BSc BEd कॉलेज, पण ज्यांना माणूस व्हायचे त्याला कीर्तन हा एकमेव कारखाना आहे. मी नाही तर ज्ञानोबराय सांगतात, कीर्तनाचे नटनाचे ते व्यवसाय प्रायचित्ताचे, जेथे नावच नाही पापाचे. किंवा कीर्तन सांग होय अंग हरिरूप, किंवा नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हे नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. हे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. मग महाराज, या कीर्तन परंपरेने आम्हाला दिलंय तरी काय? 750 वर्षापासून ज्याचा गजर होतोय त्यांनी आम्हाला दिलंय तरी काय? संतांच्या, ज्ञानोबा तुकोबांच्या कीर्तनातून आम्हाला माणूस म्हणून जगण्याची अनुभूती दिली. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे हे कीर्तनातून शिकवलं जातं. मग कीर्तनाची गरज माणसांना नाही, प्राण्यांना नाही. मला सांगा, कुत्रा कुत्रा म्हणूनच जन्माला येतो आणि मरताना देखील कुत्रा म्हणूनच मरतो. मग कुत्र्याला कीर्तनाची गरज आहे का? नाही. याच देही घडो देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. मला सांगा, तुमच्या या उजळंब गावामध्ये कधी अशी घटना घडली आहे का? कुत्रा माणसाच्या मोतीने मेलाय का कधी? नाही. कुत्रा माणसाच्या मोतीने मरत नाही, पण काही माणसं असे आहेत जे कुत्र्याच्या मोतीने मरतात. त्यांनी तसं मरू नये म्हणून हे कीर्तन आहे. त्यानंतर अजून एक सांगेन, डुक्कर कोणाच्या घरात अथवा बंगल्यात जाऊन लोळत नाही, कारण त्याला माहिती आहे देवाने आपली जागा गटारीतच केली आहे. पण काही बंगलेवाले असे आहेत की दारू पिऊन गटारीत लोळल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी
आता हरिकीर्तनाचे 7 फायदे व 6 प्रकार सांगितले आहेत. 1 नंबर नाम कीर्तन, 2 नंबर गुण कीर्तन, 3 नंबर स्वरूप कीर्तन, 4 नंबर लीला कीर्तन, 5 नंबर धर्म कीर्तन आणि 6 नंबर संत कीर्तन. आता फायदे: गेय, पेय, श्रेय, ध्येय, ज्ञेय, प्रेम आणि सर्वात श्रेष्ठ व सोपे कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. नामसंकीर्तन साधन पै सोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे. नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. अहो, आज कीर्तनकार वाढली, कीर्तन ऐकणारी वाढली, मंदिरे वाढली, मंदिरात जाणारीही वाढली, पण तितक्याच झपाटीने वाईट वागणारी लोक देखील वाढतात. अहो, एक दगड जर मंदिरात गेला तर तो देव होतो. एक दगड जर मंदिरात गेला तर तो देव होतो. मला सांगा, माणूस दररोज मंदिरात जातो, तो देव का होत नाही? त्याचं एकच कारण आहे. ऊस डोंगा परी रसनो हे ढोंगा, काय भुलासी वरलिया रंगा. अहो, माणूस हा वरल्या रंगाने बोललेला आहे. मुक्ताबाई एका ठिकाणी सांगतात, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. मग हे सांगितलं कोणी? संतांनी. संत कोण? साधू कोण? ज्यांनी 6 अवगुण धुतले त्याला साधू म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे षडविकार ज्याने धुतले तो साधू. अहो, सध्या साधू कोणाला म्हणायचा हाच मोठा प्रश्न आहे. तुम्हाला राम रहीम माहिती आहेत का? राम रहीम सांगते ऐका. जिंदगी एक जंग है जब तक बीवी संगे, सीता से प्यार किया राम बन गया, राधा से प्यार किया श्याम बन गया, जबरदस्ती प्यार किया हराम बन गया, चोरी चुपके प्यार किया राम रहीम बन गया, कोई मिला ही नहीं तो बाबा रामदेव बन गया, बाबा रामदेव बन गया. मग साधू कोण? साधूची व्याख्या काय? जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसके तन पे कपड़ा नहीं, वचन में लफड़ा नहीं, उसे कहते हैं साधु. जिसका बैंक खाता नहीं, परिवार से कोई नाता नहीं, उसे कहते हैं साधू. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते.
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अहो ज्ञानोबा तुकोबा चोखोबा नामदेव जनाबाई हे सर्व गेले. आम्ही त्यांचे पायिक आहोत म्हणून हरिनाम कीर्तन आणि संतांचे पूजन. अहो देव सुद्धा संतांचे पूजन करतो. एक कथा आहे पहा. एकदा नारद द्वारकेमध्ये येतात. जसं द्वारकेचा राणा पांडवा घरी तसं जेथे देव तेथे नारद. नारद द्वारकेत येतात. रुक्मिणी मातेने विचारतात देव कुठे आहेत. रुक्मिणी माता म्हणतात ते संत पूजा करतायत. नारदांना आश्चर्य वाटलं. देव संत पूजा करतायत. रुक्मिणी मातेने देवघर दाखवलं. नारद जाऊन पाहतात तर काय श्रीकृष्णासमोर सर्व संतांचे फोटो लावलेले होते व त्यात दुसरा नंबर नारदांचा होता. नारद म्हणाले देवा आपण संत पूजा करताय. तेव्हा देव म्हणाले हो नारदा माझा नियमच आहे. जो माझी जशी पूजा करतो मी त्याची तशी पूजा करतो. नारदांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणून आपल्या घरी नेहमी संत पूजा असावी. आपल्या वारकऱ्यांच्या तर घरी नेहमी तिघांचे पूजन असावे. ज्ञानोबा तुकोबा आणि विठोबा यातच सर्व देव सामावलेले आहेत. मग त्या देवांनी ज्यांना ज्यांना हात दिले असतील त्यांनी सर्वांनी हात वरती करा. सर्वांनी हात वरती करा. एवढी तरी सेवा करा देवाची. सर्वांनी हात वरती करा. भजन करा. विठोबा रखुमाई लोटांगण म्हणजे पंढरपूरची वारी. महाराज म्हणतात विठोबाच्या दारात पंढरपूरला जाऊन मी लोटांगण घाली. लोटांगण घालून महाद्वारी कान धरून नाचावे गरुडा परी. एकदा जोग महाराज व लोकमान्य टिळक पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला गेले. जोग महाराज वारकरी असल्यामुळे गरुड खांबापाशी कान धरले व 2 उड्या मारल्या आणि टिळकांनाही मारायला सांगितल्या. टिळक म्हणाले मी इंग्रजांना या भारतातून कान धरून हाक लावून देणार आहे. तेव्हा जोग महाराज म्हणाले माणसाने देवासमोर स्वतःचे कान धरावे
मग त्या हातात दुसऱ्याचे कान धरण्याची ताकद येते. मग टिळकांनीही कान धरले व दोन उड्या मारल्या. आता लोटांगण घालणे म्हणजे पूर्ण शरणागती पत्करणे. माणसाने संत व भगवंत यांच्या समोर त्यांना लोटांगण घालावे, कारण नमस्कार करण्याची पद्धत ही सर्वात श्रेष्ठ पद्धत मानली जाते. माऊली 17व्या अध्यायात सांगतात, लिंग का प्रतिमा दिठी देखत के अंगोटी तेटी जे का काटी पडिले जैसी विठ्ठल. भक्ती विजय ग्रंथामध्ये एक कथा आहे पहा. जोगा परमानंद नावाचा एक पांडुरंगाचा भक्त होता. तो गीतेचा एक श्लोक वाचायचा व पंढरपूरची वारी पायी नाही, गाडीवर नाही, घोड्यावर नाही, कसा करायचा? लोटांगण घालत करायचा. पहा किती असेल वारकरी होता जोगा परमानंद. आताच्या काळात पण वारकरी आहेत, परंतु थोडेसे आळशी झाले. त्याचं कारण आजच्या या काळात बस, एसटी, विमान, कार अशा सुख सुविधा, सोयी सुविधा निघालेल्या आहेत. दोन वारकरी आपल्या खांद्यावरची जर फरशी घेऊन पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला चालले होते. त्यातला तरुण वारकरी आपल्या खांद्यावरची जड फरशी त्या म्हाताऱ्या वारकऱ्याच्या अंगावर टाकला आणि चालू लागला. म्हातारा वारकरी म्हणाला, का रे बाबा, तुझी ही जड फरशी माझ्या अंगावर का ठेवली? तेव्हा तो तरुण वारकरी हसत म्हणाला, अहो बाबा, तुकाराम महाराजांनीच सांगितलं आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. त्या बाबांनी दोन्ही फरशा खाली टाकल्या आणि आपल्या पायाची चप्पल काढून त्या तरुण वारकऱ्याला मारायला सुरुवात केली. तरुण वारकरी म्हणाला, का हो बाबा, कशा पायी मारताय? तेव्हा तो म्हातारा वारकरी म्हणाला, अरे तुकाराम महाराजांनीच सांगितलं आहे, तुका म्हणे ऐशा नरा मोजूडी माराव्या पैंजारा विठ्ठल तसं जोगा परमानंद एका वारीला चालले होते. तेव्हा एका श्रीमंत माणसाने त्यांना नवीन ड्रेस घालायला दिला. तो घालून परमानंद लोटांगण घालत निघाले, परंतु नेहमीसारखा आनंद त्यांना मिळाला नाही. परमानंदांना दुःख व पश्चाताप झाला. घरी आले, कपडे काढले, 2 शर्यतीचे बैल घेतले, एक दोरी घेतली आणि ती दोरी स्वतःच्या पायाला बांधली आणि जोरात चाबूक मारला. बैल उधळले आणि परमानंदाचा देह छिन्न विछिन्न झाला. तेव्हा देव प्रकट झाले. बैल थांबविले आणि म्हणाले, अरे एवढ्याशा चुकीकरिता एवढी मोठी शिक्षा? तेव्हा परमानंद म्हणाले, या देहास अशीच शिक्षा हवी. अर्थात हे जोगा परमानंद विठोबाच्या गळ्यातील ताईत झाले. कंठी जाण एक बिंद तो हा जोगा परमानंद विठ्ठल विठ्ठल. अहो, तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, या 3 सेवा साधण्याकरिता मी जन्म घेईन. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि महाद्वारी लोटांगण, या 3 सेवा साधण्याकरिता मी जन्म घेईन. या 3 सेवा साधल्यानंतर मला आनंद होईल, आनंद निर्भय. आनंद निर्भर आसो भलते ठाई, आनंद निर्भर आसो भलते ठाई, आनंद निर्भर आसो भलते ठाई, आनंद निर्भर आसो भलते ठाई. निर्भर आसो भलते ठाई.
भलते ठाई आनंद निर्भय असो 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 भलते ठाई सुख दुःख नाही साड आम्हा सुख दुःख नाही साड आम्हा हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तनी संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात आनंदे निर्भय असो भलते ठाई सुख दुःखा नाही साडा आम्हा. अहो या जगात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती असते असं कुणीही नाही की त्याला भीती नाही. भोगांना रोग होण्याची भीती असते, मान सन्मानाने जगणाऱ्या माणसांना गरिबीची भीती असते, गुणी माणसांना दृष्ट माणसाची भीती असते आणि सर्वात मोठी भीती ही मरणाची प्रत्येकाला असते. असं कोणीही नाही की त्याला मरणाची भीती नाही. अहो ते एका गावात गेले आणि तिथे कीर्तनात सांगितलं मरणाची सर्वांना भीती आहे आणि या गावातले देखील सर्वजण एक ना एक दिवस मरणारच आहेत. तेव्हा एक माणूस उठला व जोर जोरात हसू लागला, म्हणाला ताई मी या गावचाच नाही. मी म्हणलं तू या गावचा नाहीस मग काय ब्रह्मदेवाचा सासरा आहेस का? अहो ज्या ब्रह्मदेवाने ही सुंदर सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाचे सुद्धा मरण चुकले नाही. मग त्याचं आयुष्य किती होतं? 2000 परार्थ वर्ष असं भागवत सांगतो. म्हणून मरणाची भीती ही प्रत्येकाला असते, परंतु संतांना मात्र चिंता भीती अजिबात नसते. विठ्ठल मरण माझे मरून गेले मन केले अमर मज केले अमर मन केले अमर मरण माझे मरून गेले मज केले अमर केले
सूर्य उगवताना पण लालच असतो आणि मावळताना सुद्धा लालच असतो. तसं भक्त संपत्तीत व गरिबीत समान आहे. म्हणून महाराज म्हणतात बाकी सायास किंवा इतर साधने आम्ही करणार नाही. तेच महाराज अभंगाच्या न करियास न धरी सायास न करियास न धरी सायास आणि कसायास आणि कटायात न धरी सायात आणि कटायात न धरी सायात आणि झालो मी उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन होईन उदास सर्व भावे होईन उदास सर्व भावे होईन उदास सर्व भावे होईन उदास महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात आणि कसायास न करीन धरियास आणि कसायास न करीन धरियास होईन उदास सर्व भावे. महाराज म्हणतात खूप उंचावरून पाहिलेली वस्तू लहान दिसते जसं की विमानातून, तसं आम्ही परमार्थिक लोक संसार उंचावरून पाहिला आणि आम्हाला तो क्षुल्लक वाटला आणि आम्ही उदास झालो. ज्याप्रमाणे जनक राजा संसारात राहून उदास झाला. तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी जळ एक पावे. त्याप्रमाणे संसारात राहून उदास राहण्यापेक्षा मुक्त व्हा म्हणजेच मोक्ष मिळवा. महाराज म्हणतात मोक्ष हा आमच्या घरी आम्ही सांगू तसे काम करणारे काय आहे तर दासी आहे. तेच महाराज अभंगाच्या मोक्षे
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.